नमस्कार. मी सई जगन्नाथ निवंगुणे. मी आज इंटरव्ह्यू घेत आहे आणि माझ्यासोबत आहेत सिने अभिनेते आणि दिग्दर्शक जगन्नाथ निवंगुणे सर. नमस्कार, मी जगन्नाथ निवंगुणे. मग आपण आजचा इंटरव्ह्यू स्टार्ट करूया. तुमचं लहानपण कसं होतं किंवा तुमच्या लहानपणाची एक आठवण सांगा. माझं लहानपण माझं बऱ्यापैकी आजोळी गेलं. खरं सांगायचं म्हणजे ना की जनरली घरातले सगळे त्यांना दाजी म्हणायचे माझ्या आजोळी. आणि जोपर्यंत मला समजत नव्हतं तोपर्यंत सुद्धा मी माझ्या वडिलांना दाजी म्हणायचो, कारण बाकी सगळेजण दाजी म्हणायचे म्हणून. आणि दुसरी आठवण अशी म्हणाल तर एकदा मला माझ्या आजीने कॅरम दिला होता आणि मी कॅरम बरा खेळायचो लहानपणी. तर तिला माझ्या आईला एवढा राग आला की तिने त्या कॅरमचे 2 तुकडे करून चुलीत टाकले होते त्यावेळी. एवढा मी काय त्याला म्हणतो आपण, म्हणजे इतका खेळी करणारा किंवा इकडे पळ तिकडे पळ, मी अभ्यास सोडून बाकी सगळं करायचो. तुम्ही लहानपणी खोडकर होता का शांत? तसं बघायला गेलं तर मी लहानपणी फारच खोडकर होतो. त्या खोडकरपणामुळे आय थिंक 5वीला आमच्या वर्गात एक खेडेकर नावाचा एक मित्र होता आणि मला तसा राग जास्त यायचा. आणि काहीतरी असं घडलं आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि माझ्या हातामध्ये छत्री होती आणि त्या मारामारी करण्यामध्ये ती छत्री मी त्याच्या अशा पायाला ओढली आणि असं मी पाय त्याचा ओढला. ओढल्याबरोबर तो पडला, त्याचा हात फ्रॅक्चर झाला. सेकंड डे मी घरी गेलो आणि वडिलांना सांगितलं की तुम्हाला शाळेत भेटायला बोलवलं. वडील आले. वडील माझे माळकरी. काही बोलले नाहीत त्यावेळी, पण नंतर वडील आणि मी त्या खेडेकर नावाच्या मित्राच्या घरी गेलो. त्याला 50 रुपये दिले त्याच्या वडिलांना की तुम्ही त्याचा इलाज करा म्हणून. आणि स्पोर्ट्स हा माझा थोडासा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे मी बऱ्यापैकी स्पोर्ट्समध्ये सतत भाग घेत होतो. तुमचं लहानपणीचं स्वप्न काय होतं आणि जसं तुमचं वय वाढत गेलं तशी ती जिद्द राहिली का स्वप्न पूर्ण करायची? माझी फार इच्छा होती की मी नेव्हीमध्ये जावं. तो नेव्हीचा ड्रेस, ती पांढरी कॅप, पूर्ण पांढरा ड्रेस, व्हाईट शूज, तो एकंदरीत सगळा ड्रेस मला इतका प्रभावित करत होता की असं वाटतं की नाही यार. पण समोर ते नाही त्यावेळी शक्य झालं किंवा मला नाही जमलं. नंतर मग पोलीसमध्ये जाण्याचा फार प्रयत्न केला, पण त्यावेळी उंची कमी पडली, मग काहीतरी असं तत्सम काहीतरी आलं आणि नाही जमलं त्यावेळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळी मी नाटकात काम करायला लागलो होतो. सर, तुमचं पॅशन फॉलो करण्याचं महत्त्व तुमच्या शब्दात तुम्ही काय सांगता? पॅशन, तुम्ही कुठलीही पॅशन करा, म्हणजे स्पोर्ट्समध्ये असू दे, म्हणजे कला क्रीडा कुठली, तुम्हाला मेहनती करावीच लागते, त्याला काय पर्याय नाही. इतके पॅशनिस्ट व्हा की तुम्ही सर्वोच्च असला पाहिजे, तर त्या पॅशनला फार नाही. तात्पुरतं पॅशन करून काय फायदा. सर, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑफकोर्स खूप काही गोष्टींचा सामना करावा लागला असेल, तर त्या गोष्टींबद्दल काय सांगता? सामना तर करावाच लागला. गेली 34 वर्ष या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये. सामना म्हणण्यापेक्षा आपण त्याग म्हणूया. नाही, मीच नाही, असे या क्षेत्रामध्ये काम करणारे बहुसंख्य कलाकार हे त्यागच करतात आणि त्यांनाही सामना तो सहन करावाच लागतो.
जे पुण्यामध्ये राहतात किंवा मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगल करतात त्यांना तर जास्त असतो, किंवा पुण्यापेक्षा बाहेरून जे येतात त्यांना तो जास्त असतो. पण माझ्या लाईफमध्ये मी एक 2 मोठ्या सिरियल केल्या. एक होती लक्ष नावाची, जी 5 वर्ष चालली, आणि दुसरी होती आंबेडकर नावाची. आंबेडकर म्हणजे एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर अशी एक हिंदी मालिका होती. या 10 वर्षांमध्ये मला घराकडे कधी लक्ष देता आलं नाही. दररोजचं 12 ते 13 तास काम, जाणं येणं असं मिळून जवळजवळ दिवसाचे 15 ते 16 तास जायचे. 5-6 तास झोप, स्वतःला परत फिट ठेवणं, वेळ मिळेल तसा पुण्यातून मुंबईला जायचं, मुंबईत पुण्याला यायचं, असा तो प्रवास. माझ्या फॅमिलीला खूप मिस केला त्या 10 वर्षांमध्ये. माझ्या मुली नकळत मोठ्या झाल्या. त्यांचं बालपण मला फारसं बघता नाही आलं. सामना अजून खूप आहे. त्यामध्ये जास्त त्याग म्हणावा लागेल तो बायकोचा म्हणावा लागेल, कारण मी नसताना तिने सगळं केलं आणि माझी फॅमिली बिग सपोर्ट. सर, तुमच्या आतापर्यंतची बिगेस्ट अचीवमेंट कुठली होती? मला वाचन करायला फार आवडतं, मला फिरायला आवडतं, मला मित्रांमध्ये राहायला आवडतं, मला फॅमिलीला घेऊन फॅमिली ट्रिप करायला आवडतं, आणि हसायला फार आवडतं मला. मी खूप विनोद सांगतो, विनोद ऐकतो. जिना इसी का नाम. सर, तुम्हाला ऍक्टिंग सोडून काय काय करायला आवडतं? पुस्तकं तशी खूप आहेत, पण प्रभाकर पेंढारकरांचं नारंग डाग आहे, श्रीनाथ पेंडसांचं तुंबाडचं खोत आहे, सुहास पळशीकरांचं दुनियादारी आहे. पुस्तकं तशी खूप आहेत. हसले दुःख आहे भात खेरांचं, नासे इनामदारांची अशी खूप पुस्तकं आहेत. झुंज आहे, झेप आहे, शहनशाह आहे, विश्वास पाटलांचं झालंच तर संभाजी आहे, सरदेसाई यांचं राजा शिवछत्रपती आहे. म्हणजे मी तर नवीन पिढीला हेच सांगेन की तुम्ही वाचाल तर वाचाल, तो वाचन जरूर ठेवा मित्रांनो. भविष्यामध्ये तेच तुमच्या उपयोगी पडणार आहे. हे मोबाईल, टीव्ही, हे गॅजेट आहे, ही तुमची स्वप्न कधी पूर्ण करू नाही शकणार. हा, त्याचा तुम्ही उपयोग करू शकाल, पण हे वापरणं म्हणजे तुमचं ध्येय नाही, किंवा तुमचा ध्यास नाही, किंवा तुमचं स्वप्न नाही. वाचा प्लीज. सर, याच संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्हाला वाचन करायला आवडतं, बरोबर? तर तुम्ही कुठलं पुस्तक सजेस्ट करताल? भविष्यामध्ये सर तुम्ही भविष्यात येणाऱ्या कुठल्या गोष्टींसाठी एक्सायटेड आहात? एक्सायटेड म्हणजे एक तर म्हणजे फिल्म लिहिली मराठी, ती मला डिरेक्ट करायची. प्रयत्न चालू आहेत ते करण्यामागे. आणि 2 हिंदी फिल्म्स केल्यात, मी आता नाव डिक्लेअर करत नाही. त्या कधी येतील यासाठी सुद्धा मी उत्सुक आहे. आणि आता रिसेंटली म्हणजे एका फिल्मचं शूटिंग चालूच आहे. 2 मराठी फिल्म्स तर जस्ट ह्या 2 महिन्यात कम्प्लीट केल्या, त्या पण येतील. तर यासाठी जास्तच, कारण सिरियल खूप केल्या, जवळजवळ 67 मालिका केल्या मी आत्तापर्यंत. ही माझी मला वाटतं मराठी फिल्म 38वी आहे बहुतेक, आणि हिंदी 10, अशा मिळून काहीतरी 48 फिल्म केल्या मी आत्तापर्यंत. सर, तुम्ही बाल कलाकारांना किंवा नवीन येणाऱ्या कलाकारांना कुठला मेसेज देऊ इच्छिता? मेसेज म्हटलं तर काय होतं ना, आजकालची मुलं जास्त मेहनत घेत नाहीत. त्यांना सगळं असं मॅगीसारखं इन्स्टंट पाहिजे.
की सगळ्या गोष्टी अशा पटपट 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 आयुष्यात घडल्या पाहिजेत. पण काही गोष्टी आयुष्यात घडत नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला मग मेहनत करावी लागते. आणि मेहनत केली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता ती मेहनत म्हणजे काय? तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल तर मुळात नाटक हा एक मोठा पाया आहे. मग तुम्ही बालनाट्य करा, तुम्ही व्यावसायिक नाटक करा, तुम्ही प्रायोगिक नाटक करा, तुम्ही एखाद्या ग्रुपला जॉईन व्हा किंवा खूप ठिकाणी असे क्लासेस उघडतात की जे उत्तम ॲक्टर ते क्लासेस चालवतात किंवा सरकारतर्फे काही क्लासेस घेतले जातात. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये ललित कला केंद्र किंवा दिल्लीमध्ये NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, इथे जाऊन तो फक्त 3 वर्षाचा क्लास आहे. फक्त आणि फक्त तुम्ही रंगमंचाचंच काम करायचं. म्हणजे तुम्ही अभिनय करायचा, तुम्हाला जर लाईटची माहिती असेल, म्युझिकची माहिती असेल, तुम्हाला रंगमंचावर जेवढं तुम्हाला काम करायचं असेल तेवढं तुम्ही तिथे करू शकता. तो कोर्सच असतो जवळजवळ 2 वर्षाचा आणि सरकार त्यासाठी तुम्हाला पैसे देतं. मला तात्पर्य काय सांगायचं की मेहनत हा एकमेव पर्याय आहे. इथे आलात तर तुमचं इथे 10 ते 6 नोकरी नाही की तुम्ही 10ला गेलात म्हणजे 6ला मी सुटतो असं नाही होत. आज जर तुम्ही सकाळी 10ला गेलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा 10 होऊ शकतात. कधी कधी तुम्हाला 48 तास शूट करावं लागतं. हा जरा शूटिंगचा भाग. पण तुमचा पाया जर बेस करायचा असेल तर तुम्हाला नाटकाशिवाय पर्याय नाही आहे. पण नाटक ही चित्रपटामध्ये येण्याची पायरी समजू नका. नाटक हे एक ध्यास आहे, वेड आहे. म्हणजे मी म्हणतो माझा श्वास आहे. मी जर नाटक नाही केलं, मी अभिनय केला, अभिनय नाही केला तर माझं कसं होईल? म्हणजे मी तर लोळापालाच होऊन जाईल ना एका अर्थी. तर मित्रांनो, मेहनत घ्या. मेहनत तुमची आज ना उद्या लोकांना दिसेलच. पण चुकीच्या माणसांच्या संगतीत जाऊ नका. काय काय माणसं फक्त या आमच्या फील्डमध्ये क्लासेस उघडलेत अभिनयाचे आणि ते पैसे कमवतात. म्हणजे इतकी फी आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार. सांगताना ते वर्षभर सांगतात पण असतात फक्त शनिवार रविवार. तर त्याला तुम्ही जरा सांभाळून चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि मग तिथे पाऊल टाका. लहान मुलांना मी काय सांगणार, मस्त की बालनाट्य करा, तुमचं लाईफ एन्जॉय करा आणि मोठ्याने सुद्धा उत्तम काम करा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या नाटकामध्ये येण्यासाठी भाषा म्हणजे तुमची वाचा, ज्याला वाचिक अभिनय म्हणतो. न ण च च फ फ असे जे काही शब्द आहेत मराठीमध्ये त्याचा उच्चार स्पष्ट येणं फार गरजेचं आहे. हे फक्त झालं मराठीमध्ये. आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा जर अवलंब केला तरी सुद्धा उत्तमच आहे. आणि मग प्रत्येक रोल हा वेगवेगळा असतो. काही ग्रामीण असतो, काही शहरी असतो. आपल्या इथे 20 मैलांवर भाषा बदलते. मराठी घ्या किंवा हिंदी घ्या, वॉडेवर. तो लहेजा तुम्हाला पकडता आला पाहिजे. थोडक्यात काय, तुम्ही काही करा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. थँक्यू सो मच सर. तुमचा इंटरव्ह्यू घेऊन खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.